क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. पहा, आपलं चॅप्टर सुरू होतं अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि पार्ट सुरू होतं मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा याचे सर्व टेस्ट लिहून दिली आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट, नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे पूर्ण लिहून दिलं आहे. एक्सरसाइज 2.4 आपला एक्सरसाइज 2.4 मध्ये पूर्ण इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम मिनिममचे प्रॉब्लेम आहे. तर आपण त्याच्यामधले क्वेश्चन 9 पासून सुरू होतात मॅक्झिमम मिनिममचे प्रॉब्लेम. तर क्वेश्चन 9, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन फॉलोइंग फंक्शन. हे प्रॉब्लेम कोण आता लक्ष द्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे अप्लाय करायची नाही, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्टच अप्लाय करायची. पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट जर फेल झाली, का फेल होते? जेव्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 होते तेव्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होते? फेल होते. त्यावेळेस फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची, नाही मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचाच अप्लाय करायचा. तर प्रॉब्लेम पहा कसा आहे. पाहूया आपण प्रॉब्लेम. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ द फॉलोइंग फंक्शन. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ द फॉलोइंग फंक्शन. तेव्हा इक्वल टू फंक्शन दिला. आता काही प्रॉब्लेम मध्ये फंक्शन तयार करावं लागते, काही प्रॉब्लेम मध्ये फंक्शन दिला. आता हे y इज द फंक्शन ऑफ x आहे ना, म्हणजे f ऑफ x लिहू शकतो मी y ला. तर f ऑफ x बरोबर इक्वेशन f ऑफ x सोल्यूशन f ऑफ x इक्वल टू व्हॉट? काय दिला f ऑफ x बरोबर? f ऑफ x इक्वल टू दिला आहे. पाहून घेऊ प्रॉब्लेम कसा दिला आहे. तर f ऑफ x इक्वल टू 5 y इक्वल टू 5x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 3x असा प्रॉब्लेम दिला आहे ना. आता त्या प्रॉब्लेम मध्ये पहा, हे y आहे ना, y ड्रॉप करून टाकू आपण. आता हे f ऑफ x, हे झाली f ऑफ x. फंक्शन दिला आहे, आपण लिहिलं आहे. पहा काय आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट विचार केला तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय करावं लागते? फॉर्म द फंक्शन आहे ना, फॉर द फंक्शन. पहा एक एक स्टेप घेऊ आपण या प्रॉब्लेम बरोबर टेस्ट समजावून घेऊ. फॉर्म द फंक्शन, फंक्शन फॉर्म करा. पण प्रॉब्लेम मध्ये फंक्शन ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे फंक्शन ऑलरेडी तयार केलं. मग काय करायचं आहे? सेकंड काय करायचं आहे? फाइंड f डॅश x and f2 डॅश x. काय करायचं आहे? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायची. म्हणजे याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f डबल डॅश x इक्वल टू किती? पहा डेरिव्हेटिव्ह 5 कॉन्स्टंट राहील, x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर म्हणजे 5 त्रिक 15x स्क्वेअर प्लस इथं 4x मायनस 3. बरोबर आहे. तर हे झालं f डॅश x. आता पुन्हा डिफरन्शिएट करायला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f2 डॅश x इक्वल टू सांगा सेकंड हा डेरिव्हेटिव्ह ची डेरिव्हेटिव्ह याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. किती? 15 कॉन्स्टंट 15 कॉन्स्टंट आहे. x स्क्वेअर 0 2x म्हणजे झाली 30x प्लस 4x डेरिव्हेटिव्ह 4 आणि मायनस 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 येते. हे येत बसत नाही मी आता, हे 0 येते. लिहायचं तुम्ही शकता, तुम्ही तुमचे प्रॅक्टिस करा त्यावेळेस 0 होईल. असं मायनस 0 सा मायनस 0 म्हणजे काय? f2 डॅश x इक्वल टू 30x प्लस 4. ओके, हे झालं फर्स्ट ऑर्डर पहिली डेरिव्हेटिव्ह आणि हे सेकंड डेरिव्हेटिव्ह. मी काय म्हटलं होतं? कोणती डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करायची आपल्याला? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. बरोबर आहे. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे फंक्शन दिला आहे, पहिली डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काढली. आता थर्ड स्टेप काय आहे? f डॅश टेक f डॅश x इक्वल टू 0. मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल आपल्याला त्याचं काय देणं घेणं नाही. आपल्याला काढायचा आहे क्रिटिकल पॉइंट c, x इक्वल टू c काढायचा आहे. त्यासाठी f डॅश x ची व्हॅल्यू काय घ्यायची? 0. कारण तुम्हाला माहित आहे त्या पॉइंटवर टॅन्जंट कशी असते?
x ऍक्सिसला पॅरलल. मग स्लोप ऑफ टॅन्जंट काय आहे ते 0. स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे dy बाय dx. dy बाय dx म्हणजे f डॅश x आणि त्याची व्हॅल्यू किती 0. आता पहा सॉल्व करू आपण टेक. पहिले असं लिहून घेऊ टेक f डॅश x इक्वल टू 0. चला एक तिसरी स्टेप सॉल्व इट. त्याच्यानंतर लिहून दिला आहे पहा सॉल्व इट अँड we get. समजा हे सॉल्व केल्यानंतर we get x इक्वल टू c. आता पाहू आपण हे काय मिळते तर f डॅश x 15 x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 इक्वल टू 0. आता हे जे प्रॉब्लेम आहे ना हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं म्हणजे याचा अर्थ काय करायला लागेल तुम्हाला हे फॅक्टराइज करायला लागेल. 15 3 45 मायनस 45 याचे फॅक्टर काढायला लागणार आपल्याला. याचा त्याचा गुणाकार करून बरोबर लिहायचा आहे. 4 झाले पाहिजे. 9 5 5 9 मल्टिप्लाइड बाय 5 9 मल्टिप्लाइड बाय 5. पण मायनस आहे एकाचा साइन प्लस पाहिजे एकाचा साइन मायनस. हे प्लस मधातला आहे ना मोठ्या संख्ये ग्रेटर नंबरला देऊन द्या हे मायनस. बरोबर याचा गुणाकार एवढा आहे ते आणि प्लस 9 मायनस 5 म्हणजे प्लस 4x. आता दहावीची मेथड अप्लाय करू. 50 आता डायरेक्ट लिहिता नाही कारण x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय आहे 15 आहे म्हणून लिहिता नाही. मग काय 15x स्क्वेअर प्लस 4x काय मिळेल प्लस 9x मायनस 5x मायनस 3 इक्वल टू 0. बरोबर. आता या दोन टर्म मधून कॉमन घ्या. काय कॉमन घेता येईल 3x कॉमन घेता येईल म्हणजे 3 5x प्लस 3. बरोबर आणि x कॉमन घेतला नाही मायनस याच्यात मायनस कॉमन घ्या. मायनस 1 कॉमन घेतले म्हणजे किती राहील 5x मायनस चे प्लस आणि प्लस 3 इक्वल टू 0. आता काय कॉमन घेता येईल 5x प्लस 3 कॉमन घेतले ब्रॅकेट मध्ये राहील 3x मायनस 1 इक्वल टू 0. आता सॉल्व करा x इक्वल टू c काढा. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये x ची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला 2. म्हणजे दोन प्रकारे आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर ही तिसरी स्टेप झाली. तर पहिले आता हे सॉल्व करू आपण. सॉल्व केल्यानंतर काय सांगा 5x. आता मी हे 3 स्टेप झाल्या ह्याच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे जरा भेटून टाकतो. हे सॉल्व इट पर्यंत झालं. त्याच्यानंतर पहा काय करायचं आहे 5x प्लस 3 इक्वल टू 0 और मध्ये एक असते ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व करता येते 3x मायनस 1 इक्वल टू 0. आता हे सॉल्व केलं तर x इक्वल टू काय मायनस 3 बाय 5 और आता इथे x इक्वल टू काय 1 बाय 3. आता पहा दोन रूट झाले. x इक्वल टू c आपण एकाच रूटचं लिहून दिलं आहे पण पद्धत तेच. आता x इक्वल टू c काय करत आहे पहा पुन्हा लिहून दिलं आहे पुट x इक्वल टू c इन सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्याच लिहून दिला आहे पहा f2 डॅश c लेस दॅन 0 मॅक्सिमम आणि सेकंड लिहून दिला आहे f2 डॅश c ग्रेटर दॅन 0 मिनिमम असं लिहून दिला आहे पहा है ना. मग आता पाहू आपण कोणती व्हॅल्यू घेतो पहिली व्हॅल्यू याच्यातली पहिली व्हॅल्यू घेऊ फॉर x इक्वल टू मायनस 3 बाय 5. बरोबर मायनस 3 बाय 5 हे झालं x इक्वल टू मायनस 3 बाय 5. आता हे कशात टाकायची सेकंड डेरिव्हेटिव्ह बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह पुट डायरेक्ट लिहू ना f2 डॅश पुट इन सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता हे काही लिहायची गरज नाहीये डायरेक्ट लिहायचं वगैरे. f2 डॅश काय आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह f2 डॅश x हे पुन्हा लिहायचं नाही काय f2 डॅश x इक्वल टू 30x प्लस 4. आता याच्यामध्ये काय टाकायला लागेल आपल्याला x इक्वल टू मायनस 3 बाय 4. बरोबर म्हणजे काय सांगा आता दॅट इज f2 डॅश मायनस 3 बाय 5 30 मायनस 3 बाय 5 प्लस 4 f2 डॅश मायनस 3 बाय 5 सॉल्व करा. हे 5 भाग जाते 6 मल्टिप्लाइड बाय मायनस 3 प्लस 4 that is f2 dash minus 3 by 5 equal to minus 18 plus 4. f2 dash
मायनस 3/5 इक्वल टू किती येते मायनस 40 लेस दॅन 0. आता f2 डॅश लेस दॅन 0 म्हणजे देअरफॉर फंक्शन इज म्हणजे काय लिहिता ते f2 डॅश मायनस 3/5 लेस दॅन 0. देअरफॉर फंक्शन इज मिनिमम. कोणत्या पॉइंटवर मिनिमम आहे मिनिमम ॲट x इक्वल टू मायनस 3/5. आन्सर झाला. आता आपल्याला काढायचा आहे फाइंड द मॅक्झिमा अँड मिनिमम. म्हणजे काय करायचं हे गिव्हन फंक्शन मध्ये टाकायचे. त्याला म्हणायचं लोकल मॅक्झिमा किंवा लोकल मिनिमा. बरोबर आहे. मग आता पहा फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकू. maximum value of maximum. आता पहा हे प्रॉब्लेम मॅक्सिमम लेस दॅन 0 आहे ना मॅक्सिमम आहे ना मॅक्सिमम ॲट x इक्वल टू लेस दॅन 0 असलं तर मॅक्सिमम असते ग्रेटर दॅन 0 असलं तर मिनिमम. उलट आहे बरोबर लक्षात ठेवा म्हणजे मॅक्सिमम. म्हणून मॅक्सिमम व्हॅल्यू निघा ना मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ x. सांगा आता याच्यात वर टाका f ऑफ मायनस कोणत्या पॉइंटवर मॅक्सिमम आहे मायनस 3/5 वर. म्हणून त्या पॉइंटवर कोणती व्हॅल्यू मिळणार आपल्याला असा ग्राफ असला तर या ग्राफ असा आहे मायनस 3/5 वर काय मिळते मॅक्सिमम व्हॅल्यू. असा ग्राफ असेल इथं व्हॅल्यू मायनस याची व्हॅल्यू काय आहे मायनस याच्यावर आपल्याला याची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. ग्राफ लक्ष द्या ग्राफ कडे बरोबर येते तुम्हाला. मग काय करा फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाका. काय करायचं f ऑफ x देअरफॉर f ऑफ मायनस 3/5 मायनस f ची व्हॅल्यू मायनस 3/5 चा क्यूब 2 मायनस 3/5 चा स्क्वेअर मायनस काय ना मायनस 3 मल्टिप्लाइड बाय मायनस 3/5. सॉल्व करा. जर हे फंक्शन मिनिमम निघालं असतं की नाही या पॉइंटवर तर काय म्हटलं असतं मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x. समजलं. पण इथं ह्या पॉइंटवर फंक्शन कसं आहे मॅक्सिमम म्हणून मॅक्सिमम ते कितीही निघू आपल्याला काही करावं लागत नाही त्याचं. आता व्हॅल्यू टाका. दुसरा पॉइंट मिळाला होता आपल्याला x इक्वल टू 1/3. ते लक्षात ठेवावं लागेल ना x. आता काय ते पहा सॉल्व करा. हे 5 स्क्वेअर केला 9 डिवाइडेड बाय मायनस प्लस होते प्लस. आता 2 क्यूब करायचा आहे सॉरी क्यूब आहे ना म्हणजे काय मायनस 3 चा क्यूब 3 3 9 3 27 मायनस चा क्यूब मायनस आहे 27 5 चा क्यूब 125 5 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 2 याचा स्क्वेअर येते 9 प्लस 25 मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस 9/5. आता कोणत्या पद्धतीने करता येईल तुमच्यावर 5 चा भाग जाते. कितीचा भाग जाईल 5 25 5 5 आहे ना 25 चा म्हणजे मायनस 27 डिवाइडेड बाय 25. इथं नाही जात भाग 18 भागिले 25. इथं 25 करण्याकरता 5 9 9 5 45 भागिले 25. कसे आले 25 त्याचा दोघांचा डिनॉमिनेटर 25 होता म्हणून ह्या 5 च्या जागी काय केलं 25 आणायचं आहे तर 5 न वर आणि खाली मल्टिप्लाय केलं. आता डिनॉमिनेटर किती झाला 25 मायनस 27 प्लस 18 प्लस 45 दॅट इज 18 45 8 आणि 5 13 1 बरोबर आहे. 8 आणि 5 13 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि त्याच्यात काय केले मायनस 27 13 तून 7 गेले 6 राहिले 1 नंतर 6 तून 3 गेले 3 राहिले प्लस राहील कारण याचा साइन मोठ्या संख्येचा साइन ह्या दोघांची बेरीज प्लस येते प्लस 63 मायनस 27 म्हणजे 36 डिवाइडेड बाय 25. thus आंसर कसं लिहा therefore maximum value of that is maximum of
एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ जसं प्रॉब्लेम मध्ये असतं ना तसं मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज 36/25 आन्सर इज 36/25. ह्या झाला पहिला पॉइंट चेक ऑफ है ना. आता दुसरा पॉइंट x इक्वल टू 2 पॉइंट मिळाले होते ना आपल्याला. प्रोसिजर तेच x इक्वल टू c इन सेकंड डेरिव्हेटिव्ह. if less than 0 मॅक्सिमम, if greater than 0 मिनिमम. बरोबर आहे. आता दुसरा पॉइंट. आता दुसरा पॉइंट कोणता आहे? दुसरा पॉइंट आहे x इक्वल टू 1/3 आहे ना. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. हा तिथे लिहायला पाहिजे आपण. बरं त्याच्यात तुम्ही घेऊन ना 10 सेकंड व्हॅल्यू काय आहे? फॉर x इक्वल टू 1/3 पुट इन सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता मी सेकंड डेरिव्हेटिव्ह असं का लिहिलं कारण तुमच्या लक्षात येऊन जाते सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू टाका लागते. बरोबर. सेकंड डेरिव्हेटिव्ह टाकायची व्हॅल्यू. मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह किती आहे? f2 डॅश x इक्वल टू किती येते? 30x प्लस 4. बरोबर आहे. आता व्हॅल्यू टाका. f2 डॅश x ची व्हॅल्यू काय आहे? 1/3 30 1/3 प्लस 4 f2 डॅश x 1/3 ना. f2 डॅश 1/3 म्हणजे x इक्वल टू 1/3 वर फंक्शन मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे हे चेक करणं सुरू आहे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. हे 3 वाजताचे 10 अधिक 4 म्हणजे f2 डॅश 1/3 इक्वल टू 14 which is positive greater than 0. f2 dash 1/3 is greater than काय ते? greater than 0. इथं लिहायला पाहिजे आपण बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मागचे प्रॉब्लेम लिहून टाकायचो. मागच्या याच्यात लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह टेस्ट. काय लिहिता येईल? फंक्शन इज मिनिमम. आता ग्रेटर दॅन 0 आहे ना तर मिनिमम याच्या उलट ग्रेटर दॅन असलं तर मिनिमम, लेस दॅन असलं तर मॅक्सिमम. मिनिमम ॲट x इक्वल टू 1/3 ह्या पॉइंटवर मिनिमम आहे. आता मला सांगा आपले फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम निघेल का मॅक्सिमम निघेल? आता फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम निघेल कारण फंक्शन ह्या पॉइंटवर काय आहे? मिनिमम आहे. मग मिनिमम व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यूच्या ऐवजी मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x. f ऑफ x फंक्शन मध्ये टाकायची. ओरिजिनल फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकायची. त्याला मिनिमा म्हणत असते. मिनिमा म्हणजे मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. जसं उदाहरणार्थ असतं तसं मिनिमम व्हॅल्यू ऑफ x. व्हॅल्यू टाका. आता पुट कोणती व्हॅल्यू टाका लागेल? x इक्वल टू 1/3. सांगा f ऑफ 1/3 इज इक्वल टू 5 1/3 चा क्यूब फंक्शन आहे दिलेलं फंक्शन प्लस 2 1/3 चा स्क्वेअर मायनस 3 1/3. सॉल्व करा. आता f ऑफ 1/3 5 मल्टिप्लाइड बाय 1 चा क्यूब 1 3 चा क्यूब 27 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1 चा स्क्वेअर 1 आणि 3 चा स्क्वेअर 9 3 3 कॅन्सल म्हणजे किती झालेला? -1. आता सॉल्व करूया. 5 डिवाइडेड बाय 27 2 डिवाइडेड बाय 9 -1. आता इथे 27 आहे ना. इथे 27 नंतर इथे 27 काही नाही म्हणजे किती याचा डिनॉमिनेटर 1 27 आणले आपण. आता पुन्हा ते सांगायची गरज नाही. इथं ऑलरेडी डिनॉमिनेटर म्हणून न्यूमरेटर तसा इथं नाही आहे 27 म्हणून याला 27 आणण्याकरता किती न मल्टिप्लाय करायला लागेल? 3 9 त्रिक 27 म्हणजे 3 न वर गुणा लागेल. 3 दुने 6. इथं 1 आहे. इथं किती न गुणा लागेल? 27 न 27 एक 27 केला डिनॉमिनेटर 27 एक 27 मायनस 27. आता याची नाही बेरीज 6 आणि 5 11 मायनस 27 डिवाइडेड बाय 27. पहा आता किती येते? 11 गेले 27 मधून 11 गेले मायनस करा. मायनस इले मोठ्या संख्येत साईन हे झाले 6 हे झाले -16/27. कोणती व्हॅल्यू झाली? आता हे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू.
मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिनिमा ऑफ द फंक्शन. जसं प्रॉब्लेम मध्ये म्हटलं फाइंड द मिनिमा, द मिनिमम ऑफ द फंक्शन. फाइंड द मॅक्सिमा, मॅक्सिमम ऑफ द फंक्शन. फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ मिनिमम. फाइंड द लोकल मॅक्सिमा, तेच म्हणायचं आहे ना. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे लोकल मॅक्सिमा, फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे मिनिमम व्हॅल्यू म्हणजे लोकल मिनिमा, मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे लोकल मॅक्सिमा किंवा मॅक्सिमा किंवा मिनिमा. म्हणजे किती सांगा आता. देअरफोर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आन्सर द्यायला लागेल ना. देअरफोर मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन f of x इज किती येते -16/27. आता बरोबर आन्सर लिहून घ्यायचं. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. आन्सर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन किती आली ती ते लिहायची इज आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज ते व्हॅल्यू लिहायची जी आहे -16/27. इथं किती येते ते आपण केलं आहे त्याच्या अगोदर, पण ते आता इथे मिटवलं म्हणून ते काही लिहिता येत नाही आपल्याला. तर तुम्ही पाहून घ्या, तेवढी व्हॅल्यू लिहायची. आन्सर लिहायचं पुन्हा. आता यालाच काय म्हणायचं मिनिमा ऑफ द फंक्शन, मॅक्सिमा ऑफ द फंक्शन. यालाच काय म्हणायचं मिनिमा ऑफ द फंक्शन किंवा लोकल मॅक्सिमा ऑफ द फंक्शन, लोकल मिनिमा ऑफ द फंक्शन. प्रॉब्लेम मध्ये जसं विचारलं आहे तसं लिहायचं. ह्या दोन्ही व्हॅल्यूला काय म्हणत असते एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. एक्स्ट्रीम म्हणजे मिनिमम फंक्शन, मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू. आता याच्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम. आता हे दुसऱ्या नंबरचं क्वेश्चन 9 मधलं दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय करायचं आता तुमच्या लक्षात आलं. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिली स्टेप फॉर्म द फंक्शन. फंक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ती दुसरी स्टेप f डॅश x काढा, f2 डॅश x काढा. मग काय करायचं थर्ड टेक f डॅश x इक्वल टू 0. मग f ची व्हॅल्यू काढायची. दोन व्हॅल्यू आल्या तर प्रत्येक व्हॅल्यू करता टेस्ट करा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. समजा सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ती व्हॅल्यू टाकली लेस दॅन 0 आली तर मॅक्सिमम, ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमम. दुसरी व्हॅल्यू टाकून पाहायची सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शन मध्ये त्या व्हॅल्यू काढून व्हॅल्यू काढायची. आता पहा इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दुसरा प्रॉब्लेम हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f डॅश x किती येते 6x² बरोबर आहे. 3 दुने 3x² मायनस 2 खाली 42x प्लस 36 मायनस 0. म्हणजे f डॅश x झाला दॅट इज 6x² मायनस 42x प्लस 36. पुन्हा डिफरन्शिएट करा. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा लागते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f सेकंड डॅश x किती येते 12x मायनस 42 बरोबर आहे. x² चे ट्वाइस x आणि साइन मध्ये 12x मायनस 42 प्लस 36 ची व्हॅल्यू 0 दॅट इज लिहून घेतो f2 डॅश x इक्वल टू 12x मायनस 42. हे झाली पहिली डेरिव्हेटिव्ह, हे झाली पहिली डेरिव्हेटिव्ह आहे ना, आणि हे झाली सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता काय करायला लागते काढल्यानंतर टेक f डॅश x इक्वल टू 0. मॅक्सिमा असो का मिनिमा असो f डॅश x इक्वल टू 0 क्रिटिकल पॉइंट काढण्याकरता f डॅश x ची व्हॅल्यू 6x² मायनस 42x प्लस 36 इक्वल टू 0. आता आपल्याला सॉल्व करायला लागेल आहे की नाही. मग सॉल्व करताना क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आहे, काही कॉमन घेता येते का 6 कॉमन घेता येते ना. x² साइन साठी मायनस 7x आणि 6 6 36 इक्वल टू 0. 6 डिवाइड केले x² मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0. आता हे फॅक्टर प्लस 6 आहे ना. 6 1 6 होईल. बेरीज पाहिजे, हे प्लस आहे ना तर याच्या फॅक्टरची बेरीज किती आली पाहिजे 7. 6 आणि 1 7. 3 दुने 6 होत नाही, 3 आणि 2 5 होते बरोबर. बेरीज हे प्लस आला तर बेरीज पाहिजे हा. मग आता काय मायनस पाहिजे. आता हे प्लस आहे ना तर दोघांचाही मायनस मायनस नाही तर दोघांचाही प्लस प्लस. तर इथे मायनस आहे, मायनस 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 6 आणि मायनस 1. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मी ते मेथड काय करत नाही, स्प्लिट करत नाही, कारण x² ला काहीही मल्टिप्लाय नाही आहे, 1 आहे प्रोविजन. म्हणजे डायरेक्ट लिहिता येईल. पहा कसं लिहिता येईल x मायनस 6 x मायनस 1 इक्वल टू 0. आता
x minus 6 equal to 0, x minus 6 equal to 0, or x minus 1 equal to 0, x equal to 6, or x equal to 1. x equal to 1, x equal to 6. आता पहा आपल्याला काय मिळाले, 2 पॉइंट मिळाले, x equal to c चे 2 पॉइंट आहे की नाही. आता एक एक पॉइंट सबस्टिट्यूट करा, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार व्हॅल्यू काढून पहा, मिनिमम आहे का मॅक्सिमम. आता पहिलं तुम्ही फॉर x equal to 6 put in सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाका. काय ते सेकंड डेरिव्हेटिव्ह, f2 डॅश x 12x minus 42, f2 dash याची व्हॅल्यू किती 6, 12 याच्या जागी 6 टाका, सेकंड डेरिव्हेटिव्ह मायनस 42 f2 dash 6 12 7 72 मायनस 42 f2 dash 6 इक्वल टू 0 3 प्लस म्हणजे ग्रेटर दॅन 0, म्हणजे काय म्हणता येईल, f2 dash 6 ग्रेटर दॅन 0. therefore by second derivative test, second derivative test काय म्हणतात सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार, फंक्शन इज ग्रेटर दॅन फंक्शन इज मिनिमम. कोणत्या व्हॅल्यूवर मिनिमम आहे, मिनिमम ऍट x equal to 6, हा x equal to 6 वर मिनिमम आहे. म्हणजे आता आपल्याला पहा x equal to 6 वर मिनिमम आहे ना, जर हे व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकली तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यूच मिळेल. ते आपल्याला काही ठरवायचं नाही, मॅक्सिमम व्हॅल्यू जास्त आली पाहिजे आणि मिनिमम व्हॅल्यू कमी आली पाहिजे, त्याचा काही विचार करायचा नाही. मिनिमम व्हॅल्यू आहे x equal to 6 वर, तर ह्या 6 वर येणारी फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू. समजा इथं मॅक्सिमम आली असती तर मॅक्सिमम व्हॅल्यू, जस्ट मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. मिनिमम value of function, बरोबर, मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन at x equal to 6. f of x equal to किती आहे, f of x ची व्हॅल्यू 2x cube minus 21x square plus 36x minus 20. आता याच्यात व्हॅल्यू टाका, that is therefore f of 6 याच्या जागी 6 2 6 चा क्यूब मायनस 21 6 चा स्क्वेअर प्लस 36 6 नंतर मायनस 20. आता इथपर्यंत समजलं असेल. आता काय व्हॅल्यू काढायची आहे 2. आता 6 चा क्यूब 6 6 36 36 गुणिला 6 6 6 36 8 3 6 3 18 21 202 गुणिला किती 216 220 ही 16 minus 21 square 36 plus 216 बरोबर आहे minus 20. आता पाहू हे कॅल्क्युलेशन करता येते. हे 216 म्हणजे पहा बेस 12 1 म्हणजे 3 बरोबर ना, नंतर 432 मायनस 21 गुणिला 36 याला गुणाकार करावा लागेल. 6 1 6 6 दुने 12 1 0 3 1 3 3 दुने 6 6 5 6 म्हणजे इथे मायनस 7 5 6 प्लस 216 मायनस 20 प्लस प्लसची बेरीज करून टाकू आपण. प्लस प्लस म्हणजे 432 अधिक 216 मायनस 756 मायनस 20 बरोबर आहे. 432 प्लस 226 मायनस मायनस. आता बेरीज होता किती आली पाहिजे, काय प्रॉब्लेम, आणि तरी मी करून देतो. 32 216 हे 8 आणि असं जर करत गेलं ना मी चुकून जातो एखाद्या वेळेस. 8 आणि 2 10 6 आणि 2 8 3 आणि 1 4 4 आणि 2 6 बरोबर आहे का. आणि हे जे प्रिंट हे जर अशी मिस्टेक आली तर ते तुम्ही पाहून घ्यायचे. 6 से 48
648 846 मायनस याची बेरीज करा 7 5 6 20 6 5 2 7 हे 7 किती ते मायनस 777 वजाबाकी कशी होईल हे मोठी संख्या म्हणजे मायनस येईल याच्यातून हे काढून घेऊ 776 मायनस 648 16 8 गेले 18 1 7 8 5 गेले 2 झाले हाताला 1 7 8 नाही हातचा 1 नाहीत ना हातचा 1 नाहीत 7 8 गेले 16 8 गेले 18 हाताला 1 7 8 5 गेले 2 राहिले 7 8 गेले 128 मायनस 128 इट इज द कोणती व्हॅल्यू आहे मिनिमम व्हॅल्यू मिनिमम आलं ना फंक्शन बरोबर आहे therefore minimum value of f of x is किती ते -128 हे किती आहे याचा विचार न करता आली ना ते आहे यालाच काय म्हणायचं सांगा मिनिमा ऑफ f of x लोकल मिनिमा ऑफ f of x एकत्र आन्सर लिहायचे आहे त्याच्यानंतर कोणता पॉइंट आला x इक्वल टू पुन्हा स्टार्टिंग बरोबर आहे पुन्हा स्टार्टिंग करू फंक्शन माहिती आहे सर्वच माहिती आपले x इक्वल टू 1 बाय for second for x equal to 1 put in second derivative मध्ये टाका काय सेकंड डेरिव्हेटिव्ह f2 dash x हे पाहिजे दिलीचा सेकंड डेरिव्हेटिव्ह 12x minus 42 f2 dash x 12 1 minus 42 f2 dash x f2 dash च्या ऐवजी आता काय करायला लागणार आपल्याला f2 dash इथे x च्या जागी काय टाकलं 1 इथं 1 12 minus 42 f2 dash 1 काय गेले 12 गेले तर minus 30 लेस दॅन निगेटिव्ह आला ना लेस दॅन 0 बरोबर आहे म्हणजे काय होता येईल f2 dash 1 लेस दॅन 0 बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट second derivative test काय लिहिता येईल function is maximum less than 0 maximum at x equal to 1 म्हणजे कोणती व्हॅल्यू काढता येते आपल्याला मॅक्सिमा ऑफ फंक्शन म्हणजे therefore maximum value of the function maximum value of function is equal काय आहे at x equal to 1 f of x काय आहे फंक्शनची व्हॅल्यू फंक्शन कोणता आहे इथे दिला आहे फंक्शन 2x cube minus 21x square plus 36x minus 20 आता व्हॅल्यू टाका कोणती व्हॅल्यू टाका लागणार x equal to 1 कारण x equal to 1 वर फंक्शन कसं आहे मॅक्सिमम ही व्हॅल्यू 1 टाका व्हॅल्यू इथे लिहून घेतलं मी f of 1 2 1 चा क्यूब minus 21 1 चा स्क्वेअर plus 36 1 minus 20 1 चा क्यूब 1 चा स्क्वेअर 1 होते 36 म्हणजे इथे 2 minus 21 plus 36 म्हणजे 2 plus 36 20 38 minus 21 minus 41 f of 1 equal to -3 maximum value of function is -3 मग हे आन्सर लिहून घेऊ आपण मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन मिनिमम म्हणजे मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिनिमम ऑफ द फंक्शन किंवा लोकल मिनिमा -128 पहिले काढला आहे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज -3 यालाच म्हणायचं लोकल मिनिमा मॅक्सिमा किंवा फक्त मॅक्सिमा याच्या नंतरचा तिसरा प्रॉब्लेम आपण याच्या नंतरचा तिसरा प्रॉब्लेम याच्या नंतरच्या पार्ट मध्ये भेटूया नंतरच्या पार्ट मध्ये